अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गंगापूर येथे अनावरण करण्यात आले। अहिल्यादेवींचा राजकारभार प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनता सुखी, समाधानी व सुरक्षित राहावी, सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला। अहिल्यादेवींनी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूर येथे केले। गंगापूर येथील जामगाव टी पॉइंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, भूषणसिंग राजे होळकर, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब तोगे, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, अरुण रोडगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी नागरिक उपस्थित होते। यावेळी आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार कैलास पाटील, रावसाहेब तोगे, माजी सभापती अरुण रोडगे यांचीही भाषणे झाली। कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी सभापती अरुण रोडगे सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबाबत त्यांनी सर्वांचे आभार मानले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या या प्रतिमेचं अनावरण झालेलं आहे। अतिशय सुंदर असा हा पुतळा बनवलेला आहे आणि याचं उद्घाटन पण खूप मोठ्या थाटामाटात झालं। या गंगापूर तालुक्यातील, वैजापूर तालुक्यातील, खुलताबाद तालुक्यातील सर्व लोकांनी आमच्या आव्हानाला हो देऊन सर्वजण मोठ्या संख्येने आलात, अतिशय शिस्तीत आलात, अतिशय चांगलं आलात। म्हणून या सर्व लोकांचं आमच्या यशवंतराव होळकर, राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानतर्फे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो। आमचे अध्यक्ष माननीय तोगे नाना, आम्ही सर्व सदस्य लोक आपण ज्या परिस्थितीत या ठिकाणी आलात चुकून, आणि या बंदोबस्तामुळं, पोलिसाच्या बंदोबस्तामुळं, राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्यामुळं अनेक लोकांच्या सोयी आम्हाला करता आल्या नाही। बऱ्याच लोकांना आम्हाला स्टेजवर घ्यायचे होते, बऱ्याच लोकांना आम्हाला भाषणाच्या परमिशन द्यायचे होत्या, परंतु राज्यातली काही परिस्थिती पाहता PI DYSP यांनी आमची मीटिंग घेऊन सकाळी सांगितलं की आम्हाला अतिशय प्रोटोकॉल हा पाळायचा आहे, आम्हाला या ठिकाणी संरक्षण अतिशय मोठ्या प्रमाणात द्यायचं आहे। ला आम्ही स्टेजवर घेऊ शकलो नाही, काही लोकांना आम्ही भाषणाचा चान्स देऊ शकलो नाही। त्यामुळं मी आणि तोगे नाना आम्ही दोघंही आपली खरोखर दिलगिरी व्यक्त करतो।